नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात दिवाळीपूर्वीच 7 मोठे निर्णय, दिली सर्वांना खुशखबर, 1 जुलैपासून लागू। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे। एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यामध्ये 10 ते 15 जुलै या कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसेच 19, 20, 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, गेल्या अनेक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल यांचा जीएसटी मध्ये समावेश करावा अशी मागणी केली जाते। तसे झाल्यास देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील। मात्र या प्रस्तावाला राज्य सरकारची संमतीची गरज आहे। यावरच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राची भूमिका स्पष्ट केली आहे। केंद्र सरकार पेट्रोल डिझेल या इंधनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार आहे, पण आता यावर राज्य सरकारनेच निर्णय घ्यावा असे सीतारामन म्हणाले आहेत। म्हणजेच आता पेट्रोल डिझेलच्या जीएसटीतील समावेशाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडली बहन योजना, या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश सरकारने केली आहे। आता याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या हेतूने एक योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 1.5 कोटी महिलांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मध्य प्रदेश सरकार लाडली बहन योजनेच्या द्वारे महिलांच्या खात्यावर 1250 रुपये जमा करत आहे। महाराष्ट्र सरकारनं यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी केल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला होता। या आयोगाचे 4 हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत। त्यानंतर आता 5वा हप्ता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे। 7वा वेतन आयोग लागू झालेल्या राज्यातील शासकीय कर्मचारी, शाळा, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे। गेल्या वर्षी खरीप व रब्बी देखील हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे, त्यामुळे कर्जाचे ओझे वाढले आहे। तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही। अनेक शेतकऱ्यांची वीज बिले थकली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य येईल असे कायमस्वरूपी मोफत वीज देण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती कर्डिले यांनी दिली। त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाचे 5 रुपये अनुदान देण्यात आले, मात्र त्यात खूप जाचक अटी होत्या, त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले। त्यानंतरची मोठी बातमी बघा, सरकार पूर्ण बजेटमध्ये करदात्यांना दिलासा देऊ शकते। इंडिया इंकने बजेटविषयी काही अपेक्षा सरकारला कळवल्या आहेत। त्यात CIIचे प्रमुख संजीव पुरी यांनी 20 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना कर सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे। काही तज्ज्ञांच्या मते केंद्र सरकार लोकसभेचा निकाल पाहता मध्यम वर्गाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल।